महाराष्ट्रात आणावं हे काही होणार नाही, व्हायला नको होतं. असं महाराष्ट्राचा हा प्रकल्प बाहेर जायला नको होता, पण गेला. आता गेल्याच्या नंतर त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही एक. आणि त्याच्यानंतर दोन गोष्टी बघितल्या, मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांचा संबंध येतो. पण या दोघांचं स्टेटमेंट असं होतं की पाठीमागच्या राजवटीमध्ये ह्याच्यात काही निर्णय घेतला नाही किंवा काय घेतला असेल, आणि त्याला पाठीमागचं उद्धव ठाकरेंचं सरकार हे जबाबदार आहे. आता गमत असे की उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये उदय सामंत मंत्री होते. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदे हेही मंत्री होते. त्यामुळे हे दोघेही मंत्री ज्या मंत्रिमंडळात होते त्या मंत्रिमंडळाने याच्यात दुर्लक्ष केलं वगैरे वगैरे हे तेच आरोप करत आहेत. मला असं वाटतं की हे काही शहाणपणाचं लक्षण नाही आहे. आता त्याच्यात काही चर्चा करू नये. आणखीन एक गोष्ट सांगितली की प्राईम मिनिस्टरची भेट झाली. प्राईम मिनिस्टर याच्यात काही मदत कर, तर तशा लहान मुलांची समजूत काढावी अशा प्रकारची ती समजूत आहे. आणि त्याच्यात महाराष्ट्राची काही प्रतिष्ठा नाही. आणि त्यामुळे मी पुन्हा सांगतो आहे, याच्यावर चर्चा न केलेली बरी. असं आहे की हा तळेगाव हा जो स्पॉट आहे त्या तळेगावच्या आजूबाजूला चाकण हा परिसर या देशातला ॲटोमोबाईलच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. तो चाकण एकटा नाही, तो चाकण आहे, रांजणगाव त्याच्यामध्ये आहे. आणि हा सगळा परिसर एक या ॲटोमोबाईलचा कॉरिडॉर हा करण्याच्या संबंधीची संकल्पना होती. मी स्वतः गव्हर्नमेंटमध्ये होतो त्या काळातला हा विचार होता. आणि सुदैवानं देशातल्या चांगल्या कंपन्या तिथं आल्या आणि त्याच्यामुळं तो एक महत्त्वाचा भाग झाला. त्यामुळे इथं जर प्रकल्प टाकला असता तर त्या कंपनीला अधिक सोयीचं झालं असतं. पण त्या कंपनीसुद्धा निर्णय हा घेतला. आता त्यामुळं हे काही नवीन नाही. म्हणजे आता हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प वेदांत नावाच्या ग्रुपचा तिथं मालक अग्रवाल त्यांनी या संबंधीचा निर्णय घेतला. हा त्यांचा अधिकार आहे. पण मला हे काही नवीन वाटत नाही. तुम्हाला लोकांना माहीत नसेल की या देशात एक अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट रत्नागिरीला करायचा निर्णय झालेला होता. आणि तो निर्णय अग्रवाल, तो प्रोजेक्ट वेदांत ग्रुपचा होता, अग्रवालांचा होता. आणि नंतर थोडा काही स्थानिक विरोध झाला की ताबडतोब तो प्रोजेक्ट इथनं हलवला आणि चेन्नईला गेला. ही जुनी गोष्ट आहे. तर त्यामुळं वेदांतांच्याकडून ही काही पहिलीच गोष्ट झालेली आहे, यापूर्वीसुद्धा झालेली आहे. त्यामुळे वेदांताचा प्रकल्प येत असेल तर तो शेवटपर्यंत येईल का नाही याची खात्री निदान मला तरी देता येत नाही. यामध्ये सर आपल्याला प्युअर पॉलिटिक्स वाटतं का? कारण गुजरात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि एकूण सध्याची परिस्थिती लक्षात आता त्याची कारणं काय आहेत हे मी काही सांगू इच्छित नाही. माझ्या दृष्टीनं व्हायला नको होतं, झालं. आता झाले तर झाले, चर्चा बंद करू, नवीन काय करता येईल याचा विचार करू. हे विरोध होत असतात. आता मी मुख्यमंत्री येतो तर एका प्रकल्पाला भयंकर विरोध झाला. त्याचं नाव त्या काळात एनरॉन, तुम्हाला आठवत असेल तर शेवटी तो कार्यक्रम म्हणजे मला आठवतं आहे की मनोहर जोशी आणि आमचे सहकारी त्यांनी वरती विरोधी पक्ष नेते होते की आम्ही सत्तेत आलो तर हा प्रकल्प आम्ही समुद्रात टाकला म्हणजे. आणि त्याच्यानंतर ते सत्तेत आले आणि त्यांनी भूमिपूजन केलं, राज्याच्या हिताचं होतं म्हणून. त्यामुळे अशा गोष्टी घडत असतात. मला ही गुंतवणूक करायची असली तर ज्या राज्यांचे कटाक्षाने निवड केली जायची त्याच्यात क्रमांक 1ला महाराष्ट्र असायचा, मग कर्नाटक असायचा, मग गुजरात असायचा, पण नेहमी क्रमांक 1 हा महाराष्ट्राचा होता. आणि त्याचं महत्त्वाचं कारण की महाराष्ट्राची लिडरशिप ही अशा सगळ्या कामांना प्रोत्साहित करायची. म्हणजे मला आठवतं आहे की आम्ही लोक सत्तेमध्ये होतो,
म्हणजे मी स्वतः त्या काळामध्ये यशवंत भावे नावाचे इंडस्ट्री कमिशनर होते आणि इतर काय अधिकारी होते. या अधिकाऱ्यांचं एकच काम असायचं, कुठेही देशात कोणते नवीन काही इंडस्ट्री करायचं असेल तर त्यांना जाऊन कॉन्टॅक्ट करणं, त्यांना हव्याच्या सोयी इथं देणं आणि त्यांना इथं आणणं. हा प्रोॲक्टिव्ह अप्रोच हा महाराष्ट्राचा नेहमी झाला आहे. सिकॉम आणि MSFC या दोन संस्था एकेकाळी अत्यंत प्रोॲक्टिव्ह होत. आता या सगळे यंत्रणा थंड झालेली आहे. आता जसं भरपूर जेवण झाल्यावर माणूस भेकच देतो आणि आता काही गरज नाही, तशी भावना आत्ता महाराष्ट्राच्या नेतृत्वाच्यावर आहे का काय अशी शंका माझ्यासारखा येईल. त्यामुळे जो इनिशिएटिव्ह आहे तो वाढवला पाहिजे आणि प्रकल्प इथे येतील याची काळजी घेतली. म्हणून मी सांगितलेलं की इन्व्हेस्टमेंटचं क्लायमेट भांडवली गुंतवणुकीला योग्य प्रकारचं वातावरण हे कुठल्याही राज्याला निर्माण करायला लागतं. हे महाराष्ट्राचं आत्तापर्यंत वैशिष्ट्य होतं. आत्ता त्याच्यामध्ये लक्ष लोकांचं आहे का नाही याची शंका आहे. आज काय दिसतं, आज तुम्ही सगळे पत्रकार त्याच्यात टेलिव्हिजन हा लावलं की एकच ऐकायला मिळतं, कुठे ही झाड काय, ती हवा काय, ही आणखीन काय वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी. एखाद्या वेळेस ठीक आहे, पण रोजच ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर आपण राज्याच्या प्रमुखांनी या लोकांनी ज्यांच्या हातात राज्य असते या सगळ्यांनी आता राज्याचा विचार त्या ठिकाणी मांडायचा याच्याऐवजी काहीतरी दुसरे एकमेकाचे वाद हे सातत्यानं काढले जातात. माझ्या मते दोन्ही बाजूनी सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूनी एकमेकाच्या संबंधीची दूषणं द्यायची, वाद करायचे, या गोष्टी बंद केल्या पाहिजेत. आणि सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं सुधारेल, विकासाच्या दृष्टीनं कसं आपण पुढे जाऊ शकू याच्यावर लक्ष केंद्रित केलं. असं घडत असताना वाद कसे काय उद्भवणार नाहीत? म्हणजे जे राज्य कुठे कॉम्पिटिशन मध्येच नाही, म्हणजे तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र तीन पैकी कुठल्या तरी एका राज्यात हा प्रकल्प जाणार आणि अचानकपणे शेवटच्या क्षणी गुजरातमध्ये जातो आणि त्यावरती जर कोणी आरोप करत असेल, टीका करत असेल, आरोप वाद तर कशी आपण अपेक्षा द्या ना, टीका करा, रोज करू नका ना. एक दिवस, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, किती दिवस. याच्यापेक्षा आता या दिवस नवीन प्रोजेक्ट कसे येतील याच्यावर लक्ष केंद्रित करून गुजरातमध्ये ज्या ठिकाणी हा प्रकल्प जातोय, इन्फ्रास्ट्रक्चरचं जे अनालिसिस झालं होतं महाराष्ट्राच्या कितीतरी पटीने पुढे, आणि आतापर्यंत असे निदर्शनास आले की त्या ठिकाणी प्रकल्प गेल्यानंतर पुन्हा दुसरीकडे शिफ्ट झालेत, कारण तिथे सोयी सुविधा मिळत नाहीये. तर अशा परिस्थितीमध्ये पुन्हा काही प्रयत्न केले जाऊ शकतात का महाराष्ट्रात येण्यासाठी? या प्रोजेक्ट आत्ताचा जो प्रोजेक्ट आहे मला काही त्याबद्दलची आशा नाही. नवीन आणण्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला, लोकांशी संपर्क साधला, प्रॅग्मॅटिक अप्रोच घेतला तर लोक विचार करतील. म्हणजे तुम्हाला एक सांगतो की आम्ही लोक सत्यच होतो, नेहमी माझ्या पुढचं सांगतो. मला रोज मंत्रालयामध्ये असताना 2 तास हे जे देशातले इन्व्हेस्टर यायचे, देशाबाहेरचे त्यांच्याशी बोलण्याच्यासाठी वेळ काढायला लागायचा. रोज 2 तास नवीन गुंतवणूकदार हा महाराष्ट्रात येतो आहे, त्याच्याशी सुसंवाद साधणं, त्याच्या काही शंका असल्यास दूर करणं, याला दैनंदिन 2 तास द्यावे लागत होते. हे महाराष्ट्राचं इन्व्हेस्टमेंटचं क्लायमेट होतं. आज ते नवीन निर्माण करूया. आता हे वाद थांबूया. सर, एक महत्त्वाची गोष्ट घडली. सुप्रीम कोर्टानं BCCIची घटना बदलून सौरभ गांगुली आणि जयेश राजे, अमित शहाचे चिरंजीव, त्यांना कंटिन्यू करण्यासाठी निकाल दिलेला आहे. यापूर्वीच्या घटनेनुसार त्या संघटनेवरती 6 वर्षाच्या पेक्षा जास्त राहता येत नव्हतं. आता तुम्हाला असं वाटतं का की म्हणजे असा घटना बदल करणं हे हा निर्णय सुप्रीम कोर्टाचा निर्णय मी भाष्य करणं हे तुमच्या हिताचं नाही, माझ्या हिताचं. उगीच कंटेनर कोणती नव्हतीच हे बघत राहायचं.
राज्यातलं सरकार येऊन साधारणपणे 2 महिने होत आले, तुमचं काय इम्प्रेशन या सरकारबद्दल? राज्यात सरकार जे आलंय, आता नवीन सरकार आलंय, शिंदे सरकार आणि फडणवीसांचं, त्या सरकारच्या एकूण कारभाराविषयी, एकूण याच्याविषयी तुमचं काय इम्प्रेशन? मला काही कारभार अजून दिसला नाही, पण गतिमान राज्य हे मला दिसते. कारण राज्य प्रमुख अधिक गतीने सगळीकडे जात आहेत आणि राज्य समजून घ्यायचा प्रयत्न करत आहेत. ही अर्थाशिवाय मला दुसरं काही दिसत नाही. पवारसाहेब, आता आपण पायाभूत सुविधा आणि या संदर्भात बोलतात, पण चाकण, पिंपरी चिंचवड, रांजणगाव ह्या इथल्या उद्योगांना स्थानिक गुंडांचा भयंकर त्रास होतो. अनेकदा मिटिंग झाल्या, एसपीनी मिटिंग घेतल्या, पण त्यात उजबरी फरक पडत नाही. याबद्दल एक बरीचशी नाराजी दिसून येते. तर हे पोषक वातावरण निर्माण करणं, ह्याच्यामध्ये हा पण सहभाग असला पाहिजे. 100% तुम्ही म्हणता तो विषय मी स्वतः याच्यासाठी एकदा बैठक घेतली होती आणि हे दुरुस्त करावं त्या दृष्टीनं काही पावलं टाकली होती, काही निर्णय राज्याच्या यंत्रणेने घेतले. पण हे जे तुम्ही सांगता ते वातावरण काही ठिकाणी आहे आणि हे राज्याच्या दृष्टीने चांगलं नाही. साहेब, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात किंवा देशभरात इतर कुठं या यात्रेमध्ये सहभागी होणार आहे का? कारण इतर वेगवेगळ्या संघटना बऱ्याचशा त्यांना राजकीय पक्ष आम्ही काय त्याचा विचार केला नाही. खूप अवकाश आहे महाराष्ट्रात यायला. सर, गोव्यामध्ये काँग्रेसचे 8 आमदार कुठले किंवा फोडण्यात आले आणि ते भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी देखील झाले. म्हणजे अनेक राज्यांमध्ये हे सूत्र पाहायला मिळते. आणि आपण असं म्हटलंय की आपच्या नेत्यांनी की थेट पैशांचीच ऑफर करतात, 25-25 कोटी रुपयांची. असं काही माहिती नाही, कारण महाराष्ट्रात काही नवीन शब्द अलीकडे प्रचलित झाले. कुठे गेलं तर लोक खोकत आहे असा काहीतरी शब्द. असा खोकत शब्द आम्ही काय असा ऐकलेला नव्हता लोकांच्या लोकप्रतिनिधींच्याबद्दल. पण आता महाराष्ट्रात ही एक नवीन संज्ञा आलेली आहे आणि हे महाराष्ट्रापुरतं आहे का? तुम्ही देशाचा नकाशा ठेवा. केरळमध्ये डाव्यांचं यावा लोकांचं राज्य आहे. तामिळनाडूमध्ये राज्य आहे, ते राज्यकर्ते आहेत, त्यांचं बहुमत आहे. कर्नाटकमध्ये तिथं काँग्रेसचा मुख्यमंत्री होता, आमदार सोडून त्या ठिकाणी बदल झाला आणि आता भाजपचे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे होते. एक 40-50चा गट बाजूला घेऊन इतर राज्य बदललं. आपण मध्य प्रदेशमध्ये गेलो, तिथं कमलनाथ मुख्यमंत्री होते, काँग्रेसचं बहुमत होतं. एक गट फोडला गेला आणि त्या ठिकाणी आता शिवराज चव्हाण मुख्यमंत्री झाले. त्याच्यानंतर अशी उदाहरणं तुम्हाला दाखवता येतील. याचा अर्थ आहे की साधनं, संपत्ती आणि सत्ता याचा वापर करून स्थिर सरकार ही अस्थिर करायची आणि त्याच्यातून आपल्याला हवं तसं सरकार बनवायचं. हे आपण गोव्यात पाहिलं, हे आपण कर्नाटकात पाहिलं, हे आपण महाराष्ट्रात पाहिलं, हे आपण मध्य प्रदेशमध्ये पाहिलं. असं अनेक ठिकाणी हे चित्र दिसतं आहे. हे एक नवीन कार्यक्रम केंद्राच्या सत्ताधारी पक्षानं आपल्या हातात घेतला आहे की जो पूर्वी असं इतक्या मोठ्या प्रमाणावर कधी या देशात नव्हतं. सर, बीजेपी का मिशन प्रवास शुरू है, जहां वो ये भी कह रहे हैं कि जैसे अमेठी में कांग्रेस को हटाया, वैसे ही बारामती में जो कि एनसीपी का गढ़ कहा जाता है वो सीट जीतने की तैयारियां कर रहे हैं. और ऐसे ही 144 कॉन्स्टिट्यूंसीज में उन्होंने जगहें देखी है. तो आपका क्या कहना है? उनका अधिकार है. सभी राजनीतिक दलों को सीट जीतने के लिए मेहनत करना वो अधिकार है, तो वो करे, तो इसका कोई तक्रार नहीं. पुण्यातल्या शिरूर आणि बारामतीवर 2 लोकसभा त्यांनी घेतले, त्यासाठी केंद्रीय मंत्री येणार आहेत. चांगली गोष्ट आहे. कोण येणार? येतील, त्यांच्या जनतेला संबोधित करतील. बारामतीमध्ये येऊन, पुरंदरमध्ये येऊन, भोरमध्ये येऊन आणि आपले विचार त्या ठिकाणी सांगतील आणि त्या सगळ्या भागातल्या जनतेला त्यांचे सगळे विचार, त्यांची सगळी भाषा
सहज फडणवीस होते. आतापर्यंत केंद्रातले मंत्री नेते त्यांना तुम्ही इन्व्हाइट करत होतात आणि तुमच्याच व्यासपीठावरनं ते बोलत होते. यावेळी मात्र स्वतंत्रपणे येत आहेत आणि बारामती कागद करू असं त्यावेळेस बोलतात. मी इन्व्हाइट करत होतो कोणाला? मी इन्व्हाइट केलं नरेंद्र मोदींना, मी इन्व्हाइट केलं प्रणव मुखर्जींना. त्या लेवलच्या लोकांना मी इन्व्हाइट करतो. बाकीचं कशाला मी सर जो पैटर्न आप पूरे देश का बता रहे थे कि जो मौजूदा सरकार है उसको गिराकर उसको तोड़ फोड़ करने का, वो बिहार में एक अलग पैटर्न उसका जवाब में कहीं ना कहीं आया है. क्या आप ये देखते हैं कि ये सारी जो पार्टियां हैं ये 2024 में एकत्रित खड़ी होकर भाजपा को टक्कर देने की कोशिश करेगी? ऐसा कोई प्रयास बढ़ा? मालूम नहीं, मगर जो बातें होती है आपस में हम लोगों की, कि इसमें ये सोच है कि मिलकर कुछ करने की आवश्यकता है. तो इसमें कई लोग हैं, जैसे नीतीश कुमार है, ममता जी से बात इसमें हो सकती है, पंजाब और दिल्ली में बात हो सकती है, नीचे अन्य राज्यों में भी हो सकती है. मगर ये प्रोसेस करनी चाहिए, ऐसी ख्वाहिश है, मगर एक्चुअली इसकी शुरुआत अभी हुई नहीं. सर तुम्ही म्हणतात की एकत्रित समोर जायला पाहिजे, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित महाविकास आघाडी म्हणून या निवडणुका लढवायला नाही. तुम्ही राज्याच्या नेत्यांना विचारा, अजित राज्याच्या नेत्यांना विचारा, मला ठाऊक नाही, पण मी त्याच्यात फरक नाही. अजित पवार औरंगाबादमध्ये काल असं म्हटले की कार्यकर्त्यांची इच्छा नाही एकत्रित लढण्याची स्थानिक स्वराज्य संस्थांची. असं आहे की अजित पवार काय, उद्धव ठाकरे काय, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात होतोले काय, ते त्याच्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांच्या सहकार्याची मनस्थिती काय आहे ही त्यांना जास्त माहीत असणार आणि त्यावर आधारित ते निर्णय घेतील. सर तुमची आणि नितीश कुमारांची दिल्लीत भेट झाली, त्यानंतर तुमची आणि नितीश कुमारांची दिल्लीत भेट झाली होती. त्यानंतर भाजपचे राज्यातले आणि केंद्रातले काही नेते म्हणाले की तुम्ही दुसरी आघाडी करा, तिसरी करा, चौथी करा, बट 2024 में आएंगे तो मोदी ही. तुमच्या भेटीला ते असं घेतले, त्यांनी कसं बघताय याकडे? चांगली गोष्ट नसते का असं म्हणणार काय मोदींचा फराव हवी? भाजपवाले काय म्हणणार? प्रत्येक पक्ष म्हणत असतो आपल्या नेत्यावर. सर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला जो काही प्रतिसाद पाहायला मिळतोय, एक काळ असा होता की राहुल गांधींना पप्पू म्हणून हिणवलं जात होतं, पण सोशल मीडियावरती त्यांचे फोटोज आणि व्हिडिओज पाहिल्यानंतर सर्वसामान्य लोकांचा जो प्रतिसाद मिळतोय, तर काय वाटतं काँग्रेसच्या एकूणच पुढच्या वाटतं? असं आहे की या यात्रेला लोकांची, विशेषतः तरुण लोकांची चांगली साथ मिळते अशी माहिती मला माझ्या सहकाऱ्यांच्याकडनं राज्यातनं कळते. त्यांना नावं ठेवणं, आणखीन काय काय त्यांच्याबद्दलचं बरं वाईट बोलणं, हा सवन अफरोज देशातला फक्त एका पक्षाचा होता आणि त्या पक्षाला इतर पक्षांच्या नेतृत्वाच्याबद्दल सभ्यपणानं, सुसंस्कृतपणानं कसं बोलावं याच्याबद्दलची कदाचित जाण नसावी आणि त्यामुळंच राहुल गांधींना किंवा त्यांच्या बाकीच्या सहकाऱ्यांना या प्रकारची तिंगण तवाई. तुम्ही धोरणावर टीका करा, कार्यक्रमावर टीका करा, अधिकार आहे, पण उगीच नावावरनं काहीतरी हे करा वगैरे हे फोरकटपणा आहे. त्यामुळे त्याची फार गांभीर्याने नोंद घेऊन. सर वेदांता ग्रुप के पीछे पीछे बल्क ड्रग जो प्रोजेक्ट था रायगढ़ में, वो भी गुजरात में डाइवर्ट हुआ है, तो ऐसे आगे कितने प्रोजेक्ट डाइवर्ट होते रहेंगे और इससे महाराष्ट्र का क्या नुकसान है? होना नहीं चाहिए. इसलिए मैंने शुरू में कहा कि आज की सरकार में इन्वेस्टमेंट प्राइवेट यहाँ अच्छा है, ऐसा एक माहौल करने की आवश्यकता है. हमारे जैसे लोग ये माहौल करेंगे तो इसमें सहयोग भी देंगे, क्योंकि राज्य के हितों की बात है. मगर ये करते हुए खाली लास्ट गवर्नमेंट ने क्या किया, कैसे नहीं किया, वही कैसे जिम्मेदार है, यही फजूल बातें आज जो की जाती है. और लोग भी वो खुद भूलते हैं कि लास्ट गवर्नमेंट में चाहे वो CM हो, चाहे इंडस्ट्री मिनिस्टर हो, आज के वो भी सदस्य थे. सर
सर गुलाम नबी आजाद जो हाल ही में कांग्रेस से अलग हुए हैं वो अपनी अलग पार्टी ला रहे हैं, अगले हफ्ते उसकी कार्रवाई प्रोसेस वगैरह भी करेंगे इलेक्शन कमीशन से मिलकर। आपकी क्या प्रतिक्रिया, आपकी क्या टिप्पणी है? राजनीति में अधिकार है, हमने किया तो हम क्या बोल सकते दूसरे के बारे में? मैंने खुद कांग्रेस छोड़कर यहाँ नई पार्टी बनाई, ऐसे वो बना सकते हैं अपनी बारे। अधिवेशन राष्ट्रीय अधिवेशन नुकतं झालं, त्या अधिवेशनामध्ये ती एक व्हिज्युअल त्याची चर्चा महाराष्ट्रात खूप झाली, ती म्हणजे अजितदादा मधनं गेले आणि परत आले, नेमकं काय घडलं होतं जरा? म्हणजे दोन गोष्टीत जे छापलं त्याचा इतका बेजबाबदारपणा मी मीडियाचा कधी फायदा नसतो, त्याच्यात एक टक्कासुद्धा काही गोष्टी सत्य नाही। म्हणजे 4 तास बसल्याच्या नंतर माणसाला उठून जावं लागतं 15 मिनिटासाठी, ही सुद्धा बातमी आणि त्याच्यातून स्टोरी, याचा अर्थ मीडियाची लेवल काय झालेली आहे हे माझ्यासारख्याला दिसतं। तो तुमचा दिल्लीतला अनुभव ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता की आरोप प्रत्यारोप होत आहेत त्या बाबतीत थांबलं पाहिजे, पण आता याही लेवलला गेले की मुंबईमध्ये सरवणकरांवरती आरोप करण्यात आला, बंदूक दाखवली, गोळ्या चालवल्या, अशा पद्धतीने अशाही लेवलला या गोष्टी जातात। असं आहे की माझ्या वाचनात आलं की त्याची केस रजिस्टर झाली आणि इन्व्हेस्टिगेशन होतं आहे, त्या प्रोसेसमध्ये मी बोलणं बरोबर नाही, काय सत्य असेल ते बाहेर येईल। सर मागच्या पूर्ण पावसाळ्यात शेतीचं नुकसान होते, आता माघारी मान्सून आहे तरी शेतीचं नुकसान सुरूच आहे आणि शेतकऱ्यांना काही आर्थिक मदत मिळत नाही आणि सरकार काही करताना दिसत नाही। असं आहे की यावेळेला राज्याच्या शेतीचं असूनच नुकसान झालं हे ठिकठिकाणून कळत आहे। अशा वेळेला राज्यकर्त्यांनी बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून तिथं जाऊन प्रश्नाची पाहणी करून तातडीने निर्णय घेतले पाहिजे। सांगितलं जातं की आम्ही पैसे दिले, आम्ही निर्णय घेतले, पण शेतकऱ्यांशी बोलल्याच्या नंतर ते स्वच्छ सांगतात की या चर्चा आहेत, आमच्या पदरात काही पडलेलं नाही। 2 महिने झाले सरकारला अजून मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार नाही आणि पालकमंत्र्यांनी नेमून केलेली नाही। अनेक मंत्र्यांनी त्यांचा कारभार जो आहे तो सुद्धा अजून ताब्यात घेतलेला नाही। खरं आहे, ही गोष्ट फॅक्च्युअली खरी की XYZ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली पण खात्याचा चार्ज घेतला नाही, असे एखाद दुसरी गोष्ट असू शकेल, पण अधिक आहे किती लोक आहेत? 5 पेक्षा जास्त लोक आहेत असे त्यांनी अजून चार्ज घेतलेला नाही, असं आहे? नवीन आहे, कारण सहसा मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या नंतर त्या दिवशी शपथ घेऊन चार्ज घ्यायची सवय असते। काय कोर्टाचा समजा निकाल उलटला तर जावं लागेल, पण त्याच्या कोर्टाचा निकाल असा कोर्टाचा निकालसुद्धा आधी सांगितलं होतं 21 तारखेला लागेल, नंतर सांगितलं 23, नंतर सांगितलं 27, आता लोकांची खात्री झाली की वर्ष 2 वर्ष निघणार। आणखी एक बरोबर टीका झाली होती, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश त्यांनी पक्षकारांच्या सोबतच सत्कार घेतला, म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, हे असं यापूर्वी तुम्ही पाहिलेलं होतं किंवा अशी प्रक्रिया आहे? ठीक आहे, असं आहे की त्याचा फार खोलात जाऊ नये, कारण असं आहे की चीफ जस्टिस ऑफ इंडिया ही इन्स्टिट्यूशन आहे, त्या इन्स्टिट्यूशनच्या संबंधी भाषा करणं मला योग्य होतं। कांद्याचे दर खूपच कमी झाले सध्या, आणि आज मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की नाफेडने इंटरव्हेंट करून परचेस करावा, तर तुम्ही कसं बघता? कारण जेव्हा भाव वाढतो तेव्हा प्रचंड शेतकऱ्यांविरुद्ध वातावरण, आता कोणीच बोलत नाही। माझ्याकडचे खातं 10 वर्ष होतं, त्या 10 वर्षात 4-5 वेळेला तरी कांदा खरेदी करण्याची परिस्थिती केंद्रावर आली होती आणि आम्ही खरेदी केली। सर आता फक्त कांदाच नाही, तांदूळ, साखर, परत गहू, गव्हाचं पीठ या सगळ्या एक्सपोर्टवर बंदी लागलेली आणि याचा परिणाम म्हणून मार्केटमध्ये दर पडतात, शेतकऱ्यांना दर मिळत नाही। एका बाजूला तुम्ही लोक सांगताय की तांदळाचे भाव वाढणार आहेत, आपण राईस तांदूळ हा भारत हा देश
जगातला राईस एक्सपोर्ट करणारा 1 नंबरचा देश होता. आज आम्ही बाहेर तांदूळ पाठवायचं म्हणलं तर केंद्र सरकारने 20% ड्युटी लावली. त्याच्यानंतर ब्रोकन राईस जो असतो तो आपण परदेशात पाठवतो, तो ब्रोकन राईस एक्सपोर्ट करायला लॅन आणला. म्हणजे ज्यामुळे शेतकऱ्याला 2 पैसे मिळायची शक्यता होती. ती एक संधी होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर तांदळाचं सावतीत असल्यामुळे इथे अधिक भाव मिळतील ही स्थिती होती. त्याचा लाभ हा या देशाच्या शेतकऱ्यांना मिळायची संधी होती, ती या सरकारने घालवली. दसरा मेळाव्यामध्ये सध्या वाद होता. दसरा मेळावा असतो, दसरा मेळावा दरवर्षी शिवसेनेचा होतो. मुख्यमंत्र्यांचं हे गणपती मंडळांना भेटी देणे, मेळावे घेणे ह्याच्या पलीकडे काही जात नाही. शासकीय लोकांनी मेळाव्यांना बोलायचं परिपत्रक निघाले जाते आणि ह्या सगळ्यामध्ये उद्योग राज्याच्या बाहेर चाललेले आहेत. तर ही भयानक परिस्थिती एकंदरीत प्रशासकीय पातळीवर राष्ट्रीय पातळीवर वाटत नाही का? असे की प्रत्येक व्यक्तीचं स्वतःचा काही विचार असतो, स्वतःचा काही अजेंडा. आत्ताच्या राज्यकर्त्यांचा अजेंडा मला हा दिसतो की जेवढे ते काही 40-45 सहकारी आहेत त्या सगळ्यांना संतुष्ट ठेवणं, कुठे जाताना अखंडपणानं त्यांना वजवणे, शक्यतो त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन संपर्क साधणं आणि त्याच्यातून वेळ मिळाला तो नवरात्र आहे, गणपती आहे, आणखी काय काय आहे या कामामध्ये लक्ष केंद्रित केलं. हा सध्याच्या सरकारचा धोरणाचा भाग दिसतो. लोक जाणतील त्याच्यासंबंधी काय करायचं. शेतकरी आत्महत्येच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं सत्तेत आल्यानंतर की आम्ही महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करू, पण मागच्या 2 महिन्यात 200पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी राज्यात आत्महत्या केली. त्याबद्दल काय? आजच मी विविध NGOशी माझ्याकडे मीटिंग झाली. त्याच्यामध्ये यवतमाळच्या भागातले जे सहकारी होते त्यांच्या चर्चेमध्ये आत्महत्याची संख्या वाढते याबद्दलची चिंता व्यक्त केली गेली. त्याची कारणं बघत असताना की जी अनेक कारणं त्यांनी सांगितली, पण योग्य प्रकारचा शेतीमालाला उत्पादन खर्चाचा विचार करून भाव मिळत नाही आणि घेतलेलं कर्ज बँकेचं असेल, सावकाराचं असेल, पिकाच्या संबंधी ती परत करण्याची शक्ती राहत नाही आणि वसुलीचा तगादा होतो. त्यामुळे काही लोक आत्महत्येच्या रस्त्यात जातात असं आज मला आजच्या बैठकीत सांगण्यात आलं आणि माझ्या मते हेच महत्त्वाचं कारण आहे. सर, अगर देश का माहौल देखें तो सारी अपोजिशन पार्टीज का ये कहना है कि देश में डेमोक्रेसी खत्म हो रही है, चाहे वो ईडी पीछे लगाना हो या इनका जो मिशन कमल हो, जैसे आपने भी कहा कर्नाटक, केरला, महाराष्ट्र में जो सरकारें गिरी, तो इस पूरे देश में जो माहौल बन रहा है उस पर आपका क्या कहना है? ये जो इन्वेस्टिगेशन एजेंसीज का मिसयूज इतना कभी हुआ नहीं तो आजकल हो रहे. ये हथियार आज रूलिंग पार्टी की तरफ से अपोजिशन के खिलाफ इस्तेमाल होते हैं. ये बात अच्छी नहीं है. आज वो कर सकते हैं मगर आज की स्थिति परमानेंट कभी रहती नहीं. आज वो कर सकते हैं मगर आज की स्थिति परमानेंट कभी रहती नहीं. आज नहीं कल बदलाव आता है और ये बात एक बार हमने देश के सामने की, ये आदेश से किया कि इसकी ज़बरदस्त कीमत उस समय औरों को भी मिल सकती है, मगर इस रास्ते से जाना ठीक नहीं है. मुझे विश्वास है कि देश का नेतृत्व जिनके हाथ में इस बारे में सोचेंगे कि ये रास्ता ठीक नहीं. देशभरामध्ये आम आदमी पार्टीला 2-3 राज्यांमध्ये बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद मिळतो. तुम्ही जी तिसरी आघाडी करायचं विचारत किंवा एकूण भाजपच्या विरोधामध्ये जे आघाडी करायची चर्चा किंवा एक विचार आहे त्याच्यामध्ये आप सारख्या पक्षांना जागा मी काय अजून चर्चा केलेली नाही.
आणि ही चर्चा एकट्या दुसऱ्याची करून चालत नाही. कलेक्टिव्ह थिंकिंग पाहिजे. ते एकदा लक्षात आलं विचार होईल. सर, उत्तर भारतात जिथं गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे आणि जनावरं मोकाट सोडली जातात. सर, उत्तर भारतात जिथं गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे आणि जनावरं मोकाट सोडली जातात अशा ठिकाणी लंपी स्किनचा आजार वाढला आहे आणि फक्त राजस्थानमध्ये 40,000 जोडले. आणि असं आहे की हा रोग असा आहे की त्याच्यावर प्रिकॉशन घेण्याची गरज असते, इंजेक्शन घेण्याची गरज असते. गतवर्षी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर इंजेक्शन दिली गेली होती. त्यामुळं तुलनात्मक इतर राज्याच्या पेक्षा महाराष्ट्रात हे पर्सेंटेज कमी होते. आतासुद्धा राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो या दोघांनी ॲग्रेसिव्हली वॉर फुटिंगवर ही मोहीम घेण्याची गरज आहे. तुम्ही काल वारकरी संप्रदायातल्या काही लोकांना भेटलात. आज विशेषतः डाव्या समाजवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांशी आणि काही संस्था ज्या आहेत ज्या वेगवेगळ्या प्रश्नांवरती काम करतात त्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. काय नेमकं असं आहे की हे NGOज आणि वारकरी संप्रदायातले लोकही काल माझी त्यांची इच्छा होती, माझी इच्छा होती त्याला भेटायची, त्यांची इच्छा होती मला भेटायची. त्या लोकांच्यामध्ये हा वारकरी संप्रदाय हा समाजामध्ये सामंजस्य फायदा करण्याच्यासाठी आणि समाजामध्ये जातीमध्ये धर्मामध्ये व्यक्तींची विद्वेष नको, भाईचारा हवा हे सूत्र सांगणारा हा संस्था. आणि मला भेटते लोकांच्या बोलण्यावरून त्यांच्यामध्ये मला अस्वस्थता दिसते. त्याची अस्वस्थता की या संप्रदायाचा उपयोग हा सामंजस्य निर्माण करण्याच्या ऐवजी विद्वेषवादीच्यासाठी केला जातो आहे अशी एक शंका त्यांच्या मनामध्ये येते. देशाचे प्रधानमंत्री देहूला येतात, त्यांचा अधिकार आहे, त्याचा विवाद नाही. पण त्या ठिकाणी जी उपस्थिती त्याचा पुढाकार करणारे जे लोक त्यांची वक्तव्य त्यांच्या मुलाखती तुम्ही जर बघितलं तर हा जो वारकरी संप्रदायाचा समन्वयाचा संदेश हे जे सूत्र आहे त्या सूत्राच्या पासून हे लोक वाजून जातात आणि ते योग्य नाही. त्यासाठी काहीतरी करावं असं त्या क्षेत्रातले लोक काल आपल्या चर्चा करत होते की ज्या चर्चेला मी हजर होतो. पुरंदर विमानतळात जागा विरोध होत असल्यामुळे महाविकास आघाडीच्या काळात बदलली गेली. आता पुन्हा भाजप सरकार आलं, त्यांनी पुन्हा जुनीच जागा जिथे विरोध होती घेतली. तर आपल्याला काय वाटतं या सगळ्यात म्हणजे दोन्ही गव्हर्नमेंटची वेगळी पॉलिसीमुळे लांबतंय का? तुम्हाला मी 2 लोकांची नावं सांगतो, ही माहिती असेल तुम्हाला. ते एकाचं नाव जयंतराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष. दुसऱ्याचं नाव अजित पवार, हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं विरोधी पक्ष नेते. धोरणं पक्षाची सगळ्यांशी बोलून ठरवणारे हे आमचे नेते लोक. हे प्रश्न त्यांना विचारला. मी निवडणुकीला उभा राहणार नाही, त्यामुळं या सगळ्या गोष्टीच्या बद्दल मी काही खोलात जाऊन अभ्यास करत नाही. महाविकास आघाड़ी के समय पालघर में घटना हुई थी जहाँ साधु संतों को पीटा गया था, कभी धार्मिक रंग दिया गया था उस समय. ऐसी ही घटना अभी सांगली में हुई है, उसमें भी काफी कुछ कंट्रोवर्सी हुई है, उस पर आप कमेंट करना चाहेंगे? मुझे मालूम नहीं जिसे मैंने अखबार में पढ़ा, टेलीविजन में पढ़ा, मगर इसके पीछे कौन लोग थे यानी कोई मिसाल नाही. आणि काही ठिकाणी असं आलं मुलं फलवणारी टोळी असा समज झाला म्हणून झालं. गैरसमजुतीन झालं असेल ते व्हायला नको होतं, पण झालं असेल तर त्याची कारणं शोधावी लागतील. ज्यांनी केलं असेल, कायदा हातात घेतला असेल त्याच्यावर त्यांची कारवाई केली पाहिजे. यापेक्षा जास्त त्याच्यात काही बोलण्यात अर्थ नाही. साहेब, महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा यंदा पुण्यात होणार आहे डिसेंबर महिन्यात. तर परंपरेप्रमाणे तुम्ही स्पर्धेच्या शेवटी जाणार का समारोपाला? नाही, वेळ असला तर जाईल. तर मी आता सगळ्या क्रीडा संघटनेचा राजीनामा दिला. हा जो केंद्र सरकारने आणि सुप्रीम कोर्टाने निकाल घेतला की 72पेक्षा ज्याचं वय जास्त आहे
त्यांनी खेळाच्या संघटनेचं प्रमुखपद घेतलं. माझं 82 असल्यामुळं मी आता कुठल्याही खेळाच्या संघटनेत नाही. सगळ्याचा मी राजीनामा दिले. बघायला जाईल बघायला जाईल. ब्रिजभूषण सिंग येणार आहेत त्यासाठी. ब्रिजभूषण सिंग येणार आहेत त्या स्पर्धेच्या. साहेब तुम्ही सगळ्या पदांचा राजीनामा दिला आहे, म्हणजे क्रिकेट पासून कुस्ती सगळ्याचा, पण सगळ्यामध्ये तुम्ही केंद्रभागी असता. हे कसं काय? केंद्रस्थानी तुम्ही असताच, ते कसं काय? म्हणजे तुमच्या नावाची चर्चा झाल्याशिवाय म्हणजे कुस्तीला आता राजीनामा आता मी नाही म्हणलं तर मी असं करू का? असं नाही. काल मुंबई क्रिकेटची सभा होती, तर वार्षिक सभेला मी सभासद म्हणून गेलो. त्यानंतर सगळे बसले आणि म्हणजे काहीतरी करा, एक वचन ठरवा तुम्ही आणि बाबर आपलं काय ते शेरा येऊन निघून गेले परत पहिल्या दिवशी. ते काहीतरी तुमच्यावर तुम्ही त्या दाराशी वाड्या इतकी गर्दी केली, त्यामुळे त्यांना चिंता होती की दिल्लीत काय संदेश आहे.